लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना असून ती महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, म्हणजेच वार्षिक एकूण 18,000 रुपये। आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। मे पर्यंतचे हप्ते जमा, जूनची प्रतीक्षा। सदर योजनेअंतर्गत जुलै 2024 ते मे 25 पर्यंतचे हप्ते नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत। मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला वितरित झाला होता, मात्र सध्या जून महिना संपण्यासाठी काहीच दिवस आधी असतानाही महिलांच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता आणि त्याचबरोबर संभ्रम निर्माण झाला आहे। जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का? सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नसली तरी काही प्रसार माध्यमांमध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की जून आणि जुलै महिन्याचे हप्ते एकत्रितपणे जुलैमध्ये जमा होऊ शकतात। अशा परिस्थितीत लाभार्थींना एकाच वेळी 3,000 रुपये मिळण्याची देखील यावेळी शक्यता आहे। याआधीही एकत्रित हप्ते मिळाले आहेत। महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीही काही प्रसंगी या योजनेचे 2 हप्ते एकत्रित देण्यात आलेले होते, त्यामुळे यावेळीही अशी शक्यता नाकारता येत नाही। मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही स्पष्टता अजून मिळालेली नाही। लाभार्थींमध्ये सकारात्मक अपेक्षा। या चर्चेमुळे अनेक महिलांमध्ये सकारात्मक वातावरण देखील निर्माण झाले आहे। सरकारकडून लवकरच यावर अधिकृत खुलासा करण्यात येईल अशी देखील अपेक्षा आहे। जर दुहेरी हप्ता मिळाला तर महिलांना आर्थिकदृष्ट्या यामुळे दिलासा मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजना हे राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाचे आर्थिक पाठबळ ठरले आहे। योजनेतील पुढील अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला तात्काळ या संदर्भात माहिती देऊ। तोपर्यंत महिलांनी अधिकृत माहितीची प्रतीक्षा ठेवावी ही विनंती। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।